राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम के तहत सरकार के दिशा निर्देशों के अनुसार चोपड़ा तालुका में स्कूली छात्रों की स्वास्थ्य जांच 1 मार्च से शुरू की गई। इस अभियान का उद्देश्य बच्चों के स्वास्थ्य को बेहतर बनाना है। अभियान के तहत आंगनवाड़ी, जिला परिषद स्कूलों और आदिवासी आश्रम स्कूलों के 6 से 18 वर्ष की आयु के विद्यार्थियों की स्वास्थ्य जाँच की जाएगी। स्वास्थ्य विभाग ने 4 निरीक्षण दल गठित किए हैं जो छात्रों की सिर से पैर तक जांच करेंगे। तालुका चिकित्सा अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर ने बताया कि हर साल 1 या 2 बार स्कूली विद्यार्थियों की स्वास्थ्य जांच की जाती है, लेकिन इस बार सरकार के दिशा निर्देशों के अनुसार व्यापक दृष्टिकोण के साथ 1 मार्च से यह जांच अभियान शुरू किया गया। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत RBSK कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडीमधील लाभार्थी जे की 0 ते 6 वर्ष वयोगटामधील असतात, त्याचप्रमाणे शासकीय अनुदानित आश्रमशाळा यामधील 6 ते 18 वर्ष वयोगटामधील सर्व बालकांची RBSK साठी स्वतंत्र वैद्यकीय पथकांमार्फत तपासणीचा कार्यक्रम शासनामार्फत आधीपासूनच सुरू आहे। मात्र या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन मोठ्या प्रमाणामध्ये बालकांची तपासणी मोहीम 1 मार्च 2025 पासून पुनश्च एकदा सुरू करण्यात आलेली आहे। RBSK वैद्यकीय पथकामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकूण 4 पथकं कार्यरत असून एका पथकामध्ये 1 पुरुष वैद्यकीय अधिकारी, 1 महिला वैद्यकीय अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी आणि 1 आरोग्य सेविका असे पथक आहे। आणि या पथकाद्वारे तालुक्यामधील सुमारे 301 अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या यांची वर्षातून 2 वेळा आरोग्य तपासणी करण्यात येते। त्याचप्रमाणे शासकीय अनुदानित जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा यांची वर्षामधून 1 वेळा तपासणी करण्यात येते। आश्रमशाळांची 3 महिन्यामधून एकदा तपासणी करण्यात येते। त्याचप्रमाणे शासकीय वसतिगृह आहेत त्यांची पण एकदा त्रैमासिक तपासणी करण्यात येते। तरी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पुनश्च एकदा ज्या शाळांची तपासणी राहून गेलेली आहेत किंवा काही विद्यार्थी गैरहजेरीमुळे तपासणीचे राहून गेलेले आहेत त्यांची ठळक स्वरूपामध्ये तपासणी या 4ही पथकांमार्फत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यासाठी मार्च महिन्यामध्ये एकूण 18 शाळा, 27 अंगणवाड्या, त्याचप्रमाणे 11 आश्रमशाळा आणि 3 शासकीय वसतिगृहे यांची निश्चिती करण्यात आली असून या महिन्यामध्ये त्यांची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीमध्ये हेड टू टो म्हणजे डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण सखोल तपासणी या पथकांमार्फत करण्यात येते। त्याचप्रमाणे 4 जे D आहे या 4 Dवर या कार्यक्रमामध्ये फोकस करण्यात येतो। यामध्ये पहिल्यांदा D म्हणजे कोणत्या प्रकारची डिफिशियन्सी बालकाच्या शरीरामध्ये आहे का, त्याचप्रमाणे दुसरा D म्हणजे डिसीज कोणता आजार बालकाला आहे, त्याचप्रमाणे डिले म्हणजे वाढीमध्ये किंवा विकासामध्ये कोणता टप्पा उशिरा येतो आहे का किंवा कोणत्या टप्प्यावर उशीर झालेला आहे, कोणत्या प्रकारचा डिले झालेला आहे हे तपासणी करण्यात येते। त्याचप्रमाणे चौथा D म्हणजे डिफेक्ट, कोणत्या बालकाला जन्मतः व्यंग आहे का किंवा जन्माला आल्यानंतर कोणतं प्रकारचं व्यंग दिसून आलेलं आहे का, त्यामध्ये डोळ्यांनी दिसणारे जे डिफेक्ट आहे त्याला व्हिजिबल बर्थ डिफेक्ट म्हणतात किंवा स्क्रीनिंग केल्यानंतर तपासणी केल्यानंतर काही दोष आढळून येतात तर ते दोष काही दिसून येतात का यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत कॅम्प स्वरूपामध्ये त्यांना आपण दर शनिवारी उपजिल्हा रुग्णालय येथे बोलवून त्यांच्यावर औषधोपचाराची गरज असेल तर औषधोपचार, त्याचप्रमाणे सखोल तपासणी किंवा पुढील इन्व्हेस्टिगेशनची गरज असल्यास त्यांच्या पुढील तपासण्या 2D इको, MRI, CT स्कॅन यासारख्या तपासण्या मोफत करण्यात येतात। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाची शस्त्रक्रिया जरी आवश्यक असेल तरी हृदयाची शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात येते। त्याचप्रमाणे जन्मतः दुभंगलेले टाळू असतील, हर्निया असेल, हायड्रोसिल असेल व इतर कोणतीही शस्त्रक्रिया आवश्यक असेल, कानाची शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर या 18 वर्षापर्यंतच्या बालकांना शासनामार्फत मोफत याच्या सुविधा RBSK कार्यक्रमांतर्गत पुरवण्यात येतात। तरी याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असं मी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व